माझे आई वडील, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांच्याकडून वारसा हक्कानं मिळालेली मूल्य आणि आनंदमधले गुरुस्थानी असलेले माझे खंदे पाठराखी त्रिभुवनदास पटेल यांच्यात मला दिसलेली मूल्य, सर्व मूल्यांपैकी प्रामाणिकपणा किंवा सचोटी हे मूल्य आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि हे मी अनेकदा नमूद केले आहे. कारण सचोटी म्हणजे स्वतःशी स्वतः प्रामाणिक असणं. आपण जर आपल्याशीच प्रामाणिक असलो तर इतरांशी सचोटीने वागताना फारसे कष्ट पडत नाहीत. आयुष्य म्हणजे संचित आहे आणि ते वाया घालवणं म्हणजे गुन्हाच. हे मी शिकलो. त्याचा शोध एखाद्या दिवशी तुलाही लागेल याची मला खात्री आहे. सर्वांच्या भल्याकरिता काम करणं, आपल्या बुद्धीचा सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापर करणं आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेणे, ही त्रिसूत्री आयुष्य नावाचं संचित जगताना लक्षात ठेवायची असते. सर्वांचं भलं म्हणजे नेमकं काय? ते दररोज वेगवेगळ्या रूपात तुझ्या पुढे उभं राहील. स्वतःच्या आजूबाजूला नुसती नजर जरी टाकलीस तरी तुझ्या लक्षात येईल की पुष्कळ काही करता येण्यासारखं असतं. तुझ्या मित्राला तुझी गरज असू शकते, तुझ्या शिक्षकांना एखादा स्वयंसेवक हवा असू शकतो, किंवा तुझ्या आसपासच्या समाजात तुझ्या कृतीशील मदतीची गरज भासू शकते. यश न मिळणं म्हणजेच अपयश नव्हेच. खरं अपयश कोणतं? तर समाजाच्या हितासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून न देणं किंवा अल्पस्वल्प योगदानातही हात आखडता घेणं, हेच खरं अपयश. हे माझ्याप्रमाणेच तुझ्याही लक्षात येईल अशी आशा बाळगतो. आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणी कुठलीही खेळी चुकीची ठरू शकते आणि बहुतेक वेळा तसंच घडतं. हेही माझ्याप्रमाणेच तुलाही कळेल. आणि तरीसुद्धा माणसं जगतात. ती परिस्थिती आणि त्यांच्या जगण्यातलं समाधान यांचा फारच थोडा अनन्य संबंध असतो. आपल्यापेक्षा सुखी वाटणाऱ्या कुणा नातलगाशी, माहितीतल्या किंवा नुसत्याच जेमतेम ओळखीच्या व्यक्तीशी आपण बहुतेक जण आपली तुलना करत असतो. पण त्याकडे जेव्हा आपण बारकाईने पाहू लागतो तेव्हा तो परिपूर्णतेचा केवळ आभास आहे याची जाणीव होते. आणि मग आपल्याकडे जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याच्यातच आनंद मानायला आपण शिकतो. तुला आठवतंय 1999 साली दिल्लीतल्या त्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपतींनी मला पद्मविभूषण बहाल केलं, तेव्हा तू माझ्याबरोबर आला होतास. त्या पदकाकडे कमालीच्या अचंब्यानं बघत अतिशय अभिमानानं तू ते गळ्यात घातलंस आणि हे मी माझ्याकडे ठेवू असा अतिशय निरागस प्रश्न केलास. तुझ्या आजीनं आणि मी ज्यावर तुला